ओके स्टुडंट्स, तर आपण आता तो ट्रिक जी पाहिली होती आपण की इरेग्युलर शेप्स जर असेल, मोर दॅन वन स्ट्रेट वायर्स जर असतील तर कसं मॅग्नेटिक फोर्स काढायचा आहे ना कमी वेळामध्ये. तर इथं आपण त्याच टाईपची हेडिंग घेतोय, मॅग्नेटिक फोर्स ऑन अ इरेग्युलर शेप्ड कंडक्टर्स. पहिला प्रश्न काय आहे बघा की आपल्याकडे वायर ए बी दिलेली आहे आणि ती एक सेमी सर्क्युलर आहे वायर है ना, आणि त्या सर्कलचा रेडियस हा आर दिलेला आहे. तर याच्यावरती लागणारा फोर्स आपण कसा काढायचा. तर बघा, फोर्स काढण्यासाठी तुमची जी फर्स्ट स्टेप असते, फर्स्ट स्टेप तुमची काय असली पाहिजे की तुम्ही इरेग्युलर शेपचा जो वायर आहे त्याला स्ट्रेट वायरमध्ये कन्वर्ट करून घ्या. कसं करून घ्यायचं, हे बघा, हे पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे, हे त्याचे स्टार्टिंग आणि एंड पॉईंट आहेत. त्यांना कनेक्ट करणारी एकच लाईन काढून घ्या. हे बघा अशी. ह्याची लेंथ किती येणार, तर 2r येणार, डायामीटर, बरोबर. आणि मग ह्याच्यामध्ये आपण जाणारं करंट दाखवूयात. सपोज करा की या वायरमध्ये करंट हे ए पासून बी कडे जात होतं असं, तर या पण वायरमध्ये ए पासून बी कडे तितकंच करंट तुम्ही नेलं पाहिजे. आणि मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, हे बघा, हे असं मॅग्नेटिक फील्ड आहे इन टू द पेज. मग आता फोर्स काढायचा आहे, तर फोर्स काय करणार आपण, करंट इंटू लेंथ विच इज 2r. मॅग्नेटिक फील्डला आपण बी घेऊयात आणि अँगल साइन थिटा. अँगल किती आहे ह्याच्यामध्ये, लेंथ आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये अँगल 90 आहे. सो आय इंटू 2r इंटू बी साइन 91 होऊन जाईल. तुमचा फोर्स आला बघा सिम्पली आय टू आर इंटू बी. आणि डायरेक्शन काय येणार, राईट हँड थंब रूल लावा. तर फोर्सची डायरेक्शन या वायरवरती बघा अशी वर येईल 90 डिग्रीला या वायरला. आणि हेच जर मी या आर्क वरती जर दाखवायचा प्रयत्न केला सेमी सर्क्युलर, तर मला असं दाखवता येईल, व्हर्टिकली अपवर्ड. झाला आन्सर. क्वेश्चन नंबर 2 बघा. वायर ए बी दाखवलेली आहे, पण ती आता सेमी सर्कल नसून क्वार्टर ऑफ अ सर्कल आहे है ना. 1/4 सर्कल दाखवलाय तिथं, 90 डिग्री दिसतोय तुम्हाला. रेडियस परत एकदा आर आहे, करंट आय जात आहे. मग परत एकदा आपण सेम करणार बघा. पहिली स्टेप परत एकदा आपण रिपीट करायची. तुम्ही या ए बी वायरला, जी की एक आर्क आहे, ह्याला स्ट्रेट वायरमध्ये कन्वर्ट करून घ्या. कसं कन्वर्ट करणार, हे बघा, हे असं. आता याची लेंथ आपल्याला दाखवायला लागेल. करंट दाखवूयात आपण, हे असं. लेंथ कशी काढणार बघा, हे बघा, हे ह्याच्या सेंटर सोबत हे असं 90 डिग्री बनवणार आहे. हे आर आणि हे आर, पायथागोरस नुसार ए बी जे असेल ते असेल अंडर रूट आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, म्हणजे हे येणार √2r येणार. ए बी ची लेंथ आहे ना. फोर्स काय झाला, सिम्पली आय इंटू लेंथ इंटू बी फील्ड. करंट तुम्हाला आय दिलेला आहे, लेंथ आहे बघा √2r आली, आणि बी फील्ड कॅपिटल बी. साइन 90 किती येईल, इथं साइन थिटा पण लिहायला पाहिजे आपण, पण 90 डिग्री येतोय थिटा अँगल आपल्याला माहिती आहे म्हणून मी लिहिलं नाही ते. फोर्स आला √2 आर बी. हे तुमचं आन्सर झालं. आणि मॅग्नेटिक फील्ड हे असं क्रॉस होतं मध्ये, तर याच्यावरती फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये लागेल, एल क्रॉस बी जर केला तर राईट हँड थंब रूलनी, तर तुमचा फोर्स बघा असा येईल. समजतंय. तर या प्रश्नामध्ये पण मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन काढण्यासाठी आपल्याला राईट हँड थंब रूल वापरावा लागेल. बी पासून ए पर्यंत करंट जायलेला आहे, सो तुमचा एल वेक्टर असा असेल, ठीक आहे, बी पासून इकडे. आणि मॅग्नेटिक फील्ड बघा मध्ये आहे, हे असं. सो मॅग्नेटिक फोर्स या डायरेक्शन मध्ये येईल, परपेंडिक्युलर, हा असा. मग तेच आपण इकडे या कर्व मध्ये इकडे दाखवू शकतो, सेंटर कडे फोर्स तुम्हाला असा एफ दाखवावा लागेल. थर्ड नंबर बघा. आपल्याला वायर ई बी दाखवलेली आहे, पण ती आता 3/4 ऑफ द सर्कल आहे. म्हणजे टोटल अँगल वायर ए बीनी इकडचा जो अँगल असेल तो 270 डिग्री बनवलेला आहे. ओके, सेम प्रोसिजर. परत वायर ए बी जे आहे त्याला स्ट्रेट मध्ये कन्वर्ट करून घ्या. हे बघा, हे ॲक्च्युली मागच्या प्रश्नासारखीच वायर बनेल बघा. आणि ए टू बी म्हणजे हे बघा असं करंट जाणार आहे. ओके, त्यानंतर लेंथ काढायची आहे आपल्याला. परत एकदा हे असं तुम्ही करणार इथं, तर हे 90 डिग्री होणार इथं, हे आर आणि हे आर.
तर इथं येणार परत एकदा √2r है ना. लेंथ आली वायर ए बी ची √2r पायथागोरसनुसार. आता फोर्स काढूयात. करंट इंटू लेंथ इंटू बी फील्ड आणि अँगल sin 90. लेंथ आणि बी फील्ड मधला सिंपल आहे बघा, √2IRP. डायरेक्शन कुठे येईल तर L क्रॉस बी जर केलात, परत एकदा मॅग्नेटिक फील्ड हे क्रॉस आहे, मॅग्नेटिक फोर्स हा इकडे येईल बघा, असा वरच्या डायरेक्शन मध्ये 90 डिग्रीला. तर ह्या वायर ए बी वरती मग मी तो फोर्स बघा असा दाखवू शकतो, सेंटर मधून जाणार. झालं. पुढचा प्रश्न बघा. आपल्याला वायर ए बी दिलेली आहे आणि वायर ए बी नी एक आर्क बनवला आहे जो की 120 डिग्री अँगल कव्हर करतोय सेंटर ओ ला. सेम प्रोसिजर. सगळ्यात पहिल्यांदा ए पासून बी पर्यंत आपल्याला एक स्ट्रेट वायर काढावी लागेल. हे बघा अशी. याच्यामधून जाणारं हे करंट आपण असं दाखवू शकतो आणि तुमचं सेंटर हे बघा इथं असं आहे 120 डिग्री. मी काय करतोय, पॉइंट ओ पासून ए बी वरती एक परपेंडिक्युलर टाकून देतोय. हे बघा असा. त्यांनी काय होईल, हा इथला अँगल 60 डिग्री होईल, हे इकडे 90 झाला आणि ही डिस्टन्स आर असेल. करेक्ट. ही लेंथ समजा आपण एल पकडली है ना. तर मी इथे एक ट्रायंगल काढतोय बघा, हा आता असा राईट अँगल ट्रायंगल. हे तुमचं 90 डिग्री, इथं 60 डिग्री, ही लेंथ एल आणि ही असेल रेडियस आर. तर एल बाय आर आपल्याला किती लिहिता येईल, sin 60 लिहिता येईल ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून, अपोजिट बाय हायपोटेन्यूस. त्यावरून एल ची व्हॅल्यू येईल r इंटू sin 60, दॅट इज नथिंग बट √3r/2. इकडची पण लेंथ एल येऊन जाणार आहे बघा ह्या ए बी मध्ये. सो ए बी ची लेंथ किती होईल, 2l, and that will be √3 times r. करेक्ट. झालं. मग आपल्याला फोर्स काढता येतो आता. फोर्स इज इक्वल टू करंट इंटू लेंथ, लेंथ येणार √3r इंटू मॅग्नेटिक फील्ड बी आणि sin 90 असणार आहे अँगल. झालं तुमचं आन्सर, √3I इंटू रेडियस इंटू मॅग्नेटिक फील्ड. पुढचा प्रश्न बघा. अ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप ऑफ रेडियस r इज कट इंटू टू इक्वल पार्ट्स and arranged as shown in the figure. Find the magnetic force acting on it. ओके बघा. तर एका सर्क्युलर लूपला दोन हाफ पार्ट मध्ये कट केलेला आहे. म्हणजे हे जे तुम्हाला अर्धे अर्धे पार्ट दिसत आहेत बघा, हे इथून इथपर्यंत पहिला आणि हा इथून इथपर्यंत दुसरा, हे दोन सेमी सर्कल आहेत, राईट. तर त्यांनी म्हटलेलं आहे की या पूर्ण वायर ए बी वरती आता मॅग्नेटिक फोर्स काढा. तर ह्या करंटचं काय होईल बघा, हा करंट पहिल्या लूप मधून तर आलेला आहे, मग दुसऱ्या लूप मध्ये असा इकडे जाईल. करेक्ट. मग आपण सेम प्रोसिजर फॉलो करायची. वायर ए आणि बी मधली जी वायर आहे त्याला स्ट्रेट अगोदर तुम्ही कन्सिडर करा आणि हे बघा पूर्णपणे असं होईल. करेक्ट. करंट तुम्ही असं दाखवा ए पासून बी कडे. ए पासून बी पर्यंत लेंथ किती होईल है ना. तर खूप साधं आहे बघा. ही जी लेंथ आहे हे तुमचं रेडियस आर आहे, तर हे इकडचं पण तुमचं आर असेल. सिमिलरली इथून इथपर्यंत तुमचं डायमीटर म्हणजे 2r होणार. म्हणजे टोटल डिस्टन्स जे आहे किंवा वायरची लेंथ ती 4r होईल. मग आपण फोर्स काढू शकतो करंट इंटू लेंथ इंटू मॅग्नेटिक फील्ड आणि अँगल तर 90 आहे, सो sin 91 होणार. हे तुमचा आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. अ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप ऑफ रेडियस r इज कट इंटू टू इक्वल पार्ट्स and arranged as shown in the figure. Find the magnetic force acting on it. बघा सेमच प्रश्न आहे, फक्त आपल्याला अरेंजमेंट थोडीशी वेगळी दिलेली आहे ना. तर हे जे दोन सर्क्युलर पार्ट तुम्हाला दिसत आहेत, हा पहिला वाला इथला आणि हा दुसरा वाला इथला, हे दोघं हाफ आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी इथून इथपर्यंतचं डिस्टन्स डायमीटर घेऊ शकतो आणि इथून इथपर्यंतचं डिस्टन्स पण मी डायमीटर घेऊ शकतो, 2r आणि 2r. करेक्ट. मग आपली डायग्राम कशी होईल बघा. हा ए पॉइंट इथं
बी पॉइंट इथं ही स्ट्रेट वायर अशी काढता येईल मला, है ना, आणि करंट मला असं दाखवता येईल. आता ए बी ची लेंथ कशी काढायची, तर बघा सिंपल आहे. इथं 90 डिग्री बनतोय बघा, हे बघा इथं हा 90 डिग्री बनतो है ना, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल आहे हे. तर मी इथं असं 90 डिग्री दाखवू शकतो. हे इथं 2r आहे, हे इथं 2r आहे. मग तुमची लेंथ किती होणार, पायथागोरसच्या थेरमनुसार याला √2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2√2 इंटू r येणार ही लेंथ ए पासून बी पर्यंत. करेक्ट, इझी आहे. मग आता फोर्स इज इक्वल टू करंट इंटू लेंथ विच इज 2√2r इंटू मॅग्नेटिक फील्ड बी आणि साइन 91 होऊन जाईल. हे तुमचा फोर्स आला. फोर्सची डायरेक्शन कुठे येईल, करंट ए पासून बी कडे जायलेला आहे आणि मॅग्नेटिक फोर्स हे मध्ये आहे. सो एल क्रॉस बी, तुम्ही राईट हँड थंब रूलचा वापर करा, तुम्हाला फोर्स हा या डायरेक्शन मध्ये दिसेल असा, ह्या वायर ए बी ला परपेंडिक्युलर. ओके, लास्ट प्रश्न बघा. अ वायर इन द फॉर्म ऑफ रेक्टँगल कॅरिंग करंट आय इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी. व्हॉट इज द मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन इट. ओके, तर बघा तुम्हाला डायग्राम मध्ये ए बी सी डी ही एक वायर दाखवलेली आहे आणि ते रेक्टँगलच्या शेपमध्ये आहे असं दिलेलं आहे बघा. हे असं इथं 90 डिग्री याचा अर्थ, पण तो पूर्ण रेक्टँगल नाहीये दिसत है ना. ए बी सी डी आहे पण ए टू डी वायर नाहीये है ना. सो कंप्लीट लूप नाहीये, ओपन आहे हे वायर. करेक्ट. आता सिंपल आपली ट्रिक तशीच लावायची परत एकदा. स्टार्टिंग पॉइंट ए आहे याचा आणि एंड पॉइंट हा डी असेल. इथून अशी स्ट्रेट वायर आपण दाखवायची ज्याच्यामध्ये करंट आय चालू आहे आणि ए पासून डी पर्यंतची लेंथ किती येणार, तर बी येणार. फोर्सचा फॉर्म्युला करंट इंटू लेंथ इंटू मॅग्नेटिक फील्ड, आणि लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या दोन वेक्टरमध्ये अँगल 90, सो साइन 91 होणार. हे तुमचा आन्सर आहे बघा. डायरेक्शन ऑफ फोर्स काय असेल, तुम्ही जर राईट हँड थंब रूल वापरलात तर एल क्रॉस बी केल्यामुळे तुम्हाला मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन हे बघा अशी वर येणार, असा असेल फोर्स.